सुक्या मेव्यामधील राजा अशी काजूची ओळख आहे. तो म्हणजे काजूगर. परंतु आपल्या मनामध्ये खूप प्रश्न असतात. काजू हे कसे खावेत? काजू हे सकाळी खायचे असतात की काजू हे झोपायच्या वेळेस संध्याकाळी खायचे असतात? काजू हे दुधात बुडवून खाणे योग्य आहे की काजू जास्त खाल्ल्याने काय होतं? काजू हे कोणत्या वयातील लोकांनी खावे किंवा लहान मुलांनी काजू जास्त खाऊ किंवा नाही? असे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये असतील. तर चला आज या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत, तेही अगदी सविस्तरपणे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा. काजूला कधीकधी काजूगर देखील म्हटले जाते, ज्याच्या नावातच इतका राजेशाहीपणा आहे. तो प्रकार खायलाही तितकाच चविष्ट लागतो. काजूचा गर तोंडात टाकला की साक्षात मधाळ गर खाल्ल्याचा अनुभव आपल्या सगळ्यांना येतो. पुलाव, बिर्याणी, चिकन, गोडाचे पदार्थ या सगळ्यामध्ये काजूचा गर वापरला जातो. काजू हा अगदी कोणत्याही डिशमध्ये परफेक्ट फिट होणारा असा प्रकार आहे. त्यामुळे काजू हा प्रत्येक घरात असतो. भारतात मुख्यत्वे कोकणात काजूचे पीक घेतले जाते. त्यामुळे कोकणात गेल्यानंतर अगदी खरेदी करण्यासाठी एक गोष्ट म्हणजे काजू. काजूची नुसती चवच चांगली नाही तर काजू हा आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे, हे आपल्याला माहितीच आहे. परंतु आज मी तुम्हाला सविस्तरपणे एकदम मुद्देसूद इथे सांगणार आहोत. मित्रांनो, जेवणात नाही तर तुम्ही सहजही कधीही काजूचे गर तोंडात टाकू शकता. पण काजू खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहे का? तर चला जाणून घेऊया. काजूमध्ये असणारे पोषक तत्वे. मित्रांनो, काजू हे फळ उष्णकटिबंधीय प्रदेशात असतात. काजूचे झाडे ही बुटकी पण डेरेदार असतात. त्याला सफरचंदाच्या आकाराची फळ लागतात. त्याच्या खाली असलेला गर हा काजूगर असतो. त्याचे फळ हे मीठ मसाला लावून खाल्ले जाते. तर काजूच्या बिया वाळवून त्या भाजल्या जातात. त्यानंतर त्यांचा पांढरा गर मिळतो. हल्ली काजूचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. सालवाले काजू हे कोकणात हमखास मिळतात. पण काजू सोलण्याचे कष्ट नको म्हणून सोललेले काजू याशिवाय वेगवेगळ्या फ्लेवरमध्येही काजू आता सध्या मिळतात. काजू खाण्याचे बरेच फायदे आहेत. एक तर काजू हे आपल्या हृदयासाठी चांगले असते. आपल्याला माहितीच आहे की काजूमध्ये फॅट असते आणि फॅट हे आपल्या शरीरासाठी चांगले नसते, हे देखील आपल्याला माहिती आहे. परंतु काही फॅट्स हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. काजूमध्ये हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठीचे फॅट असतात. त्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत मिळते. काजूमध्ये मोठ्या प्रमाणात मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट असतात. या फॅटमुळे शरीरासाठी खराब असलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे जे लोक काजू खातात ते हृदयविकाराच्या आजारांपासून दूर राहतात. पण यासाठी काजूचे सेवनही योग्य प्रमाणात होणे तेवढेच गरजेचे असते. कारण काजूच्या अतिसेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते. काजूप्रमाणेच खारीक खाण्याचे फायदेही खूप आहेत. ते देखील आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. काजू खाल्ल्याने आपले वजन देखील नियंत्रणात राहते. म्हणजे काजू खाल्ल्यानंतर शरीराला आवश्यक असलेले फॅट मिळण्यास मदत मिळते. पण वजन नियंत्रणात ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे काजू हा फायबरचा साठा आहे. फायबरयुक्त पदार्थ हे शरीरासाठी फार चांगले असतात. काजूच्या सेवनामुळे पोट भरते, काहीही खाण्याची इच्छा होत नाही. याशिवाय काजूमध्ये असलेले मॅग्नेशियम पचनशक्ती आपली वाढवते. यामध्ये असलेली कार्बोदके वजन कमी करण्यास मदत मिळते. याशिवाय काजूमध्ये प्रोटीन असतात, ज्यामुळेही शरीराला आवश्यक घटक मिळून वजन नियंत्रणात राहते. काजू योग्य प्रमाणात खाल्ले तर वजन देखील कमी करण्यास मदत मिळते. असे अनेक काजूचे फायदे आहेत. तर आता बघूयात केस आणि त्वचेसाठी काजू खाणे हे कसे आपल्याला फायदेशीर आहे आणि जर काजू खाल्ले आपले केस आणि त्वचा यांचे आरोग्य कसे चांगले राहते. मित्रांनो, काजूमध्ये झिंक, आयर्न, फॉस्फरस खचून भरलेले असते. यासोबतच काजूमध्ये प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट घटक असतात, जे त्वचा आणि केसाच्या वाढींना चालना देण्याचे काम करतात.
काजूचे गर आणि काजूचे तेल या दोन्हीच्या वापरामुळे केस आणि त्वचेला फायदे मिळतात. काजूमुळे मेलींची उत्पत्ती होण्यास मदत मिळते. काजूच्या सेवनामुळे किंवा त्याच्या वापरामुळे केस मऊ आणि मुलायम होतात. खूप ठिकाणी काजूच्या गरापासून तेल काढले जाते. याचा वापर केसांसाठी आणि त्वचेसाठीही केला जातो. त्वचेवर याचा वापर केल्यामुळे त्वचाही अधिक चांगली राहते आणि त्वचाही आपली ग्लो करू लागते, म्हणजे निखळ होते. कोणत्याही प्रकारची त्वचा असली तरी त्वचेची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. कारण की आजकाल आपण नको ते पदार्थ खातो. जसे की ड्रायफ्रूट खात नाही, तळलेले पदार्थ खातो, म्हणजे पाववडे, समोसा, सँडविच, पिझ्झा, बर्गर असे प्रकार खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात नको ते पदार्थ जातात आणि यामुळे आपल्या त्वचेवरची जी तेजी असते, जो ग्लो असतो, तो देखील खालावतो. काजू हे आपल्या मेंदूचे कार्य देखील सुरळीत करतात. ते कसे तर काजूमध्ये योग्य प्रमाणात मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट असतात. मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी हे फॅट्स मदत करतात. काजूच्या सेवनामुळे बुद्धी तल्लख होते. गोष्टी लक्षात राहण्यास मदत होते. काजूमध्ये काही प्रमाणात कॉपर देखील असते, जे शरीरात ऊर्जेची निर्मिती, मेंदूचे सुरळीत कार्य आणि आपली प्रतिकारक शक्ती वाढवते. एकूणच शरीराचे कार्य उत्तम ठेवण्यासाठी काजू कार्य करते. मित्रांनो, आपली प्रतिकारक शक्ती वाढणे हे खूप महत्त्वाचे आहे. जर आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती कमी असेल तर आपल्याला छोटे मोठे फ्ल्यू, छोटे मोठे व्हायरस लगेच धोकादायक असतात. परंतु जर तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती ही जास्त असते आणि पाहिजे तशी असते, तर यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला हे नेहमी होत नाही आणि छोटे मोठे व्हायरस जरी असले आणि ते तुमच्या शरीरात एंटर झाले, तर ते आपोआपच नष्ट होतात आणि हे फक्त होते तुमच्या प्रतिकारक शक्तीमुळे. काजू खाणे हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. विशेष गोष्ट म्हणजे काजूमध्ये ओमेगा 3 नावाचे फॅटी ॲसिड असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई हे देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. डोळ्यांना इतर त्रासापासून दूर ठेवण्याचे कामही काजूमुळे होते. त्यामुळे चांगल्या डोळ्यांसाठी काजूगराचे सेवन आपण नक्की करावे. काही लोकांना मायग्रेनची समस्या असते. मायग्रेन म्हणजे डोकेदुखी. डोकेदुखीशी निगडीत असा आजार म्हणजे मायग्रेन. मायग्रेन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्याचा त्रास कमी करण्यासाठी काजू खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. काजूमध्ये असलेले मॅग्झीन नावाचे घटक डोकेदुखीसाठी कारणीभूत असलेल्या घटकांना कमी करून मायग्रेनचा त्रास कमी करण्यास मदत करते. काजू रक्तामधील नसांना मोकळे करण्याचे काम करते, ज्यामुळे मायग्रेनचे अटॅक आपोआप कमी होऊ लागतात. शिवाय काजू हे थायरॉईडसाठी देखील चांगले असते. काजूमध्ये सेलेनिन नावाचे जे द्रव्य असते ते थायरॉईडचे कार्य सुरळीत करण्यासाठी मदत करते. शरीरातील थायरॉईडची पातळी योग्य करून त्याचे कार्य सुरळीत चालण्यास काजूमुळे मदत होते. काही लोकांना प्रश्न असतो, अति काजू खाल्ल्यामुळे वजन वाढू शकते का? तर हो, काजूच्या अतिसेवनामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात काजूचे सेवन करत असाल तर तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर शरीरात फॅट वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला तुमचे शरीर सुटल्यासारखे आणि वागण्यात थोडासा आळशीपणाही नक्की येईल. त्यामुळे काजूचे सेवन हे प्रमाणातच केले पाहिजे. अति जास्त काजू खाणे देखील योग्य नाही. आता बघूयात काजूचे दुष्परिणाम कोणते. काजू खाण्याने काही नुकसान होतात का? तर वजन वाढणे, शरीरात उष्णता वाढणे, शरीरात फॅट वाढणे हे काही काजूचे दुष्परिणाम असू शकतात. काजूचे अतिसेवन केले तर लघवी करताना जळजळ किंवा बद्धकोष्ठता होणे असा काहीसा त्रासही होण्याची शक्यता असते. त्यामुळे काजू हे प्रमाणातच खाल्ले पाहिजे. बद्धकोष्ठता म्हणजे काय तर काजू हे सुके असतात आणि ते खाल्ल्यामुळे आपल्या
पोटात जे अन्न आहे किंवा काजू आहेत ते व्यवस्थित पचू शकत नाही. त्यामुळे आपला जो मल आहे तोही व्यवस्थित पातळ राहत नाही आणि यामुळेच मग आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास दिसायला येऊ शकतो. मित्रांनो, काजूचे आता सेवन केले तर पोट गच्च होण्याची शक्यता असते. तर काजू तुम्ही सतत खात असाल तर पोटाचे कार्य बिघडते. पोटाचे कार्य बिघडले की मग तुम्हाला अपचन वगैरे होऊ शकते. तर मित्रांनो, ही होती काजूबद्दल संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.